आणि मेगा फायनलला होतीये सुरुवात. फर्स्ट बॉल टू गो प्ले. पहिल्याच बॉल आडव्या बॅटने यावेळी सोडवलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू मात्र निघून जाईल लॉंग लेग सीमारेषाबाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. तर आपण अनुभवत आहोत यावेळेस पात्र उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत आणि इथे विकेट आलेली आहे. ओहो यावेळेसचा बॉल मात्र इथे कट करून दिलाय. गॅप देखील भेटलाय आणि हा चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. अनिरुद्ध पांडे बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटचं पतन. एलेव्हन संघाची यावेळेस मात्र खड्याकडे खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागतोय. विकेट किपरच्या पाठीमागे थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. चौकार. वा सुंदर कट केलेला. बघूयात. दिस इज फाइंडिंग द गॅप बिटवीन द टू प्लेयर्स अँड दिस इज गोइंग टू क्रॉस द बाउंड्री लाईन. अंपायर. वा सुंदर उत्तुंग फटका. पण तिथे फिल्डर नक्कीच आहे पण त्याच्या डोक्यावरनं गेलेला आणि हा षटकार षटकार षटकार. व्हॉट अ शॉट इट इज ऑन द लेग साइड. फिल्डर इज सर लेट अस सी बट रियली अ गुड रनिंग बिटवीन द विकेट्स अँड वेल फिल्डिंग एज वेल. सुरेशन खेळणारे सुंदर फटका. बघूयात काय होतंय. फिल्डर पोहोचतोय का पण तो त्याच्या रीचच्या बाहेर आणि हा सीमा पार गेलेला. आर पार चौकार. यावेळेस फुलेंचा बॉल अगदी जर बघितला तर इथे खेळून काढलाय. नो चान्स. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय वेलकम बाउंड्री. ब्रँडेड चौका. 4 रन. शेवटच्या बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र संपर्क होऊ शकला नाहीये. विकेट किपर थोडेसे पंबल झाले आणि एक ऐतिहासिक मैदानावरती आपण ही स्पर्धा बघत आहोत. गरवारे स्टेडियम छत्रपती संभाजीनगर. फुलेंचा बॉल अगदी जर बघितलं तर पायावरती टाकलाय. ऑन साइडला फ्लिक करून दिलाय आणि पहिल्याच बॉलवरती सिंगलने खातं ओपन करता येतं. यावेळेस लो फुलटॉस बॉल इकडे विकेट किपरच्या पाठीमागे फाईन लेगला खेळून काढलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय वेलकम बाउंड्री. खणखणीत चौकार. 4 रन. सुंदर फटका. ग्राउंडेड शॉट. फाइंडिंग द गॅप बिटवीन टू प्लेयर्स अँड दिस इज क्रॉस द रोप. चांगला रिव्हर्स स्वीप फटका आणि हा नक्कीच नो मॅन्स लँड. तिथे कोणी त्या बॉलला अडवू शकलं नाही. त्या फटक्याला अडवू शकलं नाही. आणि यावेळेस बॅटचा एज लागतोय आणि दांडी गुल फर्निचर डिसमिस. मोठा विकेट. ईशांत राय क्लीन बोलत आहेत. फलंदाज बाद. ओ यावेळेस मात्र तिकडे चूक झाली आहे क्षेत्ररक्षकांच्याकडून आणि हा चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. सीमा पार. आर पार. वेलकम चौकार. ओहो यावेळेसचा बॉल पूर्णपणे कंट्रोल मध्ये नव्हते आणि यावेळेस मात्र क्वालिटी कॅच. रनिंग कॅच करण त्रिवेदी यांचा आणि फलंदाज ऋषिकेश जोशी बॅक टू द पवेलियन जात आहेत. वाव उत्तुंग फटका. बघूयात काय होतंय. आणि हा कॅच मध्ये कन्वर्ट केलेला आहे. अतिशय सुंदर झेल. ओ उत्तुंग फटका. बघूयात काय होतंय. फिल्डर तिकडे पोहोचतोय का आणि तो पोहोचला आणि सुंदर झेल. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. हो आणि हा डॉट बॉल. पण यानंतर लगेचच बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडणार आहे. सामना झाल्यानंतर आताच हाती आलेल्या माहितीनुसार ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ गेली 21 मॅचेस अनबिटन आहे आणि आता पुन्हा एक बॉल हा बघूयात त्यांना 22व्या मॅच कडे आणि किताबाकडे घेऊन जातोय का. हो चांगला फटका पण तिकडे फिल्डर आहे आणि काय होतं बघूयात. आणि हा सामना टायटल चॅम्पियनशिपचा ओम मृत्युंजयच्या नावावर कोरला गेलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.